इकडे दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेअंतर्गत मीरा भाईंदर येथील गोल्डन नेस्ट या ठिकाणी बांधण्यात आलेला दुमजली पूल सध्या चांगला चर्चेत आलाय। 4 मार्गिकेचा हा पूल पुढे अचानक 2 मार्गिकेचा करण्यात आलाय आणि यावरूनच आता काँग्रेससह नागरिकांनी सवाल उपस्थित केलेत। एमएमआरडीएच्या इंजिनिअरिंग कौशल्याचा हा अजब नमुना असल्याची टीका करण्यात येते। या पुलावरून पुढे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जाते। कोणतीही जीवितहानी झाल्यास त्यास कोण जबाबदार असा सवालही उपस्थित झालाय। दुसरीकडे एमएमआरडीएने मात्र या रचनेत कोणतीही चूक नसून उपलब्ध रस्ता रुंदी आणि भविष्यातील वाहतूक जाळ्याच्या नियोजनानुसारच ही रचना करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। मी सध्या मीरा भाईंदरमध्ये उभा आहे आणि आपल्या स्क्रीनवर आपण जो फ्लायओव्हर आता बघणार आहात या फ्लायओव्हरमुळे सोशल मीडियावर आणि बाकीच्या प्लॅटफॉर्म्सवर पण एमएमआरडीएला खूप सारी आलोचना फेस करावी लागते, कारण आपण बघू शकतो की हा मीरा भाईंदरमध्ये नवीन ओपन झालेला किंवा नवीन कन्स्ट्रक्ट झालेला फ्लायओव्हर आहे, जो की भाईंदर ईस्टला भाईंदर वेस्टसोबत कनेक्ट करण्यामध्ये महत्त्वपूर्ण असणार आहेत। आणि भाईंदर वेस्टमध्ये जे रेल्वे स्टेशन येतं त्या रेल्वे स्टेशनच्या आसपासची जी ट्रॅफिक एरिया आहे किंवा ह्या एरियातली जी पूर्ण ट्रॅफिकची समस्या होती त्याला सॉल्व्ह करण्यासाठी कुठे ना कुठे हा जो कार्यक्रम आहे हा एमएमआरडीने उचलला होता। पण लोकांचं यामध्ये म्हणणं आहे की जो आपण एक राईट अँगल टर्न अचानक बघतोय एकदम मधोमध आपल्या स्क्रीनच्या, जिथे याआधी 4 लेनचा जो रोड आहे तो अचानक अब्रप्टली राईट अँगल टर्नमुळे 2 लेनचा रोड होतोय, त्यामुळे प्रॉब्लेम्स होतील। कारण लोक जे मोटरिस्ट असतील, जे 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर चालवतील त्यांना ते कळण्याची शक्यता कमी आहे आणि ह्यामुळे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस पण वाढू शकतात। यावर एमएमआरडीएने आपली मत मांडलं आहे, ज्यामध्ये त्यांनी असं बोललं आहे की हा जो प्रोजेक्ट आहे हा पहिली गोष्ट तर अजून पूर्णपणे संपूर्ण झालेला नाही आहे। दुसरी गोष्ट, हा प्रोजेक्ट उघडण्याआधी म्हणजे पब्लिकला अवेलेबल फ्लायओव्हर होण्याआधी इथे सायनेजेस लावले जातील, इथे पोलिसांची तैनात केली जातील, जेणेकरून लोकांना सांगण्यात येईल की इथे एक प्रकारचा टर्न आहेत आणि हा जो 4 लेनचा रस्ता पुढे जाऊन 2 लेनच्या रस्त्यांमध्ये तब्दील होणार आहेत। आणि एमएमआरडीचं असं पण म्हणणं आहे की जिथे आपल्याला सध्या 2 लेनचा रस्ता दिसतोय त्यावर अजूनही 2 लेन नंतर ॲड केले जाणार आहेत। तो प्रोजेक्ट अजून पूर्ण नाही झाला आहे, कारण काही क्लिअरन्सेस अजून मिळालेले नाही आहेत आणि जेव्हा तो रोड पूर्ण होईल तेव्हा ती जी 4 लेनची कन्सिस्टन्सी आहे ती पूर्वपासून तर पश्चिमपर्यंत एक प्रकारे मेंटेन करण्यात येईल। पण इथे सर्वात मोठा प्रश्न हा उभा राहतो की ह्याचं पहिल्यांदा नाही आहे की आपण मुंबई किंवा मुंबईच्या आसपासच्या भागांमध्ये अशा कोणत्या प्रकारचे फ्लायओव्हर बघतोय ज्याला लोकांनीच आलोचना केली आहेत आणि असं सांगण्यात आलेलं आहे की कसं त्यांच्यासाठी जी सुविधा बनवली गेलेली तीच त्यांच्यासाठी एक प्रकारची डोकेदुखी बनवू शकते। तर ह्या 1 किंवा 2 लेनच्या रस्त्याला किंवा फ्लायओव्हरला कधी एमएमआरडीए 4 लेनचा बनवते आणि कोणत्या प्रकारचे सायनेजेस इथे लावले जाणार ज्यामुळे लोकांना किंवा मोटरिस्ट्सला ह्या फ्लायओव्हरवर मदत होईल हे बघणं आवश्यक असेल। अनुज राईते, संदेश बैकर सोबत NDTV मराठीसाठी मीरा भाईंदर।